थलिक्की वंदनम योजना. नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थलिक्की वंदनम योजना म्हणजे काय? ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? त्याचबरोबर थलिक्की वंदनम योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेचा फायदा कोणाला आणि कसा होईल? या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. आंध्र प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी 12 जून 2025 पासून थलिक्की वंदनम योजना सुरू केली. थलिक्की वंदनम या शब्दाचा अर्थ आईला वंदन असा आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेत जाणाऱ्या मुलाच्या मातांना दरवर्षी ₹15,000 दिले जातील. सरकारकडून डी-बी-टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा होईल. ही योजना इयत्ता 1ली ते 12वी मधील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीशिवाय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सहाय्य करते. या योजनेअंतर्गत फी भरण्यात अडचण येणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना मदतीसाठी अर्ज करता येतो. या योजनेचा उद्देश शाळा सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी करणे आणि त्यांचे अखंडित शिक्षण सुनिश्चित करणे हे आहे. या योजनेमुळे गरीब कुटुंबातील शिक्षणाचा आर्थिक भार कमी होईल. गावांमध्ये आणि मागासलेल्या भागात शिक्षणात रस वाढेल, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल आणि या योजनेमुळे विशेषतः मुलींमध्ये शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण थलिक्की वंदनम योजना म्हणजे काय, ती कोणत्या सरकारने सुरू केली आणि त्याचा उद्देश काय या संदर्भातील माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, अग्निवीर, एस-एस-सी-जी-डी, एम-पी-एस-सी यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. थलिक्की वंदनम योजनेबद्दल दिलेल्या विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने असलेला पर्याय निवडा. थलिक्की वंदनम योजना कर्नाटक सरकारने सुरू केली. या योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीशिवाय शिक्षण सुरू ठेवण्यासाठी सहाय्य करणे हे आहे. पर्याय पहिला, फक्त अविधान योग्य. पर्याय दुसरा, फक्त ब विधान योग्य. पर्याय तिसरा, अ आणि ब दोन्ही विधाने योग्य. पर्याय चौथा, अ आणि ब दोन्ही विधाने अयोग्य. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.